मित्रांनो, मी आता सध्या बारामतीच्या रेल्वे स्टेशनला आहे व किती सुंदर रेल्वेचं स्टेशन हे बनवलेलं आहे. अजितदादा गेले, परंतु ते त्यांच्या कामातून वर्षानुवर्षे पिढ्याने पिढ्या ते त्यांच्या कामातून दिसत राहतील असं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. आपण बघू शकतो किती सुंदर असं गार्डन आहे. हे लॅम्प बघू शकतो, छान असे लॅम्प लावलेले आहे व या ठिकाणी किती छान असं स्टेशनचं सुद्धा काम केलेलं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी गार्डन वगैरे केलेलं आहे. खूप सुंदर स्टेशन हे जस्ट आत्ता बनवलेलं आहे. मी या अगोदर पण या ठिकाणी आलेलो आहे, परंतु लॅम्प बघा किती छान असे लॅम्प लावलेले आहे. आणि समोरचं जे हे एंट्रन्सचं गेट आहे बघा, इथं पण खूप छान असं बनवलेलं आहे. छान असे झाडे या ठिकाणी लावलेले आहे, बघू शकतो आपण. आतमध्ये सुद्धा मी तुम्हाला परिसर दाखवणार आहे. म्हणजे कामामध्ये प्रकार असतात, एक निकृष्ट आणि एक सर्वोत्कृष्ट. बारामतीमध्ये प्रत्येक ठिकाणी जे काम केलं आहे, बसस्टँड असेल, पंचायत समिती असेल किंवा सरकारी कार्यालय असतील, सर्व असंच बनवलं आहे. व आपण आता बघू शकतो हे जे एंट्री गेट जे आहे स्टेशनचं, ते बघा किती सुंदर आहे. आणि लाईट पण इतकी छान लावलेली आहे बारामती. आणि झाडं जर बघितले, हे बघा खूपच छान आहे, म्हणजे खूप छान. आणि झाडांचा जर विचार केला तर झाडं इतके आहे की प्रत्येक 10 ते 20 किंवा 15 फुटावर, आता हे साधारण 20 फूट अंतर असेल, प्रत्येक 20 फुटावर हे झाड आहे बघा. रस्त्यांना आता ह्या रस्त्यांची ही एक लाईन आहे समजा, त्यानंतर ही 2 लाईन, पुढची ही तिसरी लाईन आणि तिसरी लाईन, त्यानंतर ही जी लाईन आहे ही चौथी लाईन. आता चौथी लाईन आहे ही. आणि इतकं सुंदर आहे, स्वच्छता तर इतकी या ठिकाणी. आपण या ठिकाणी जर बघितलं, हा जो स्पेस आहे, हा रस्ता, हा 1 2 3 4 रस्त्याच्या लाईन आहे. आणि हा जो मधला स्पेसमध्ये जवळपास 10 ते 15 फुटाचं हे अंतर आहे. प्रत्येक 20 फुटावर एक झाड आहे. आणि आतमध्ये बसायला बघा तुम्ही, खूप असं छान बसायला पण सोय केलेली. पुढे जर बघितलं आपण तर मुलांसाठी ह्या मधल्या स्पेसमध्ये खेळण्या आहे अशा, म्हणजे वर वगैरे घसरगुंड्या वगैरे, हे बसायला बघा किती छान केले. आणि हे जे लॅम्प आहे, जे लाईटचे लॅम्प आहे, हे पण खूप असे सुंदर लॅम्प आहे. पुढं सुंदर लाईट आहे. म्हणजे नेमकं हे सर्व कसं केलं, कुठून केलं, किती नॉलेज होतं अजितदादांना, किती मोठं त्यांच्याकडं नॉलेज होतं व त्या नॉलेजच्या जोरावरती हे सगळं त्यांनी केलं आहे. आपण बघू शकतो कसा लॅम्प आहे बघा. आणि खूप झाडं आहे. झाडांच्या बाबतीत जर विचार केला तर खूप वृक्ष लागवड आहे बारामतीमध्ये. आणि हे बघा बसण्यासाठी किती छान असं ठिकाण आहे. किती रिलॅक्स होऊन लोक बसताय, मुलं बसताय या ठिकाणी. दादा कुठला आहे तू? कहाँ के आप? यही के इथलेच आहे का? अरे वा, छान. बोलायला लाजता काय मी एवढं रे. खूप छान केलं आहे ना दादांनी. हा ना, कसे मस्त बसले एकदम. बोलायला थोडी लाजता येते. आणि खूप असं गार्डन वगैरे मधल्या स्पेसमध्ये खूप. आपण या व्हिडिओमध्ये बाकीचे पण व्हिडिओ घेणार आहे.
बघा अगदी म्हणजे खूपच छान आहे. दादा जरी गेले असले परंतु दादांच्या कामामधून जनतेच्या कायमच स्मरणात राहतील. दादांचं खरोखर खूप काम होतं बारामतीसाठी व महाराष्ट्रासाठी. स्टेशन खूप छान केलेलं आहे. आपण स्टेशनचा थोडा मधला परिसर पण तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हा जो मधला परिसर आहे किती छान स्टेशन बनवलेलं आहे एकदम. खूपच छान स्टेशन बनवलं आहे. चढ़ने को तो कैसे भी तो चढ़ गए हैं, बाकी अपने सीट पे बता रहा हूँ स्टेशन बघू शकतो आपण किती छान स्टेशन बनवलं आहे. कुठले दादा तुम्ही? 200. अरे वा, खूप छान बनवलं स्टेशन ना. वरती लाईट वगैरे काय छान लावले एकदम. जे पुढचं जे स्पेस आहे जी ज्या ठिकाणी एंट्री होती, मुंबई सेंट्रलला सुद्धा असं एंट्री गेट नाही, म्हणजे एवढं सुंदर एंट्री गेट आहे. आपण बारामती रेल्वे स्टेशन बघतो हे, आणि खूपच छान आहे, म्हणजे शब्दच नाही अगदी. पूर्ण बारामती खूप छान केलेली आहे.